मित्रांनो, 100 वर्षाच्या पेक्षा जास्त प्रतीक्षेत असलेला जो रेल्वे मार्ग होता त्याला मोदी सरकारकडून मंजुरी मिळाली आहे आणि महाराष्ट्रातला हा एक नवीन मार्ग आता मिळालेला आहे. मनमाड इंदूर रेल्वे मार्ग उज्जैनमधील श्री महाकालेश्वर ज्योतिर्लिंग मंदिर आणि इतर धार्मिक स्थळांना जोडणार आहे आणि या मार्गामुळे उत्तर महाराष्ट्रातील कांदा उत्पादकांना बाजारपेठ मिळणार आहे. तसंच या मार्गामुळे महाराष्ट्रातील नाशिक आणि धुळे आणि मध्य प्रदेशातील परभणी, खरगोन आणि धार या आदिवासी भागामध्ये नवीन आणि सुधारित कनेक्टिव्हिटी जोडल्या जाणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळाने महाराष्ट्रातील 100 वर्षापेक्षा जुनी मागणी मंजूर केली आहे. मोदी सरकारने मनमाड इंदूर रेल्वे मार्गाला मंजुरी दिली आहे. मनमाड ते इंदूर या सुमारे 309 किलोमीटर लांबीच्या रेल्वे मार्गासाठी पहिले सर्वेक्षण 1908 मध्ये झाले होते. त्यानंतर या रेल्वे मार्गासाठी अनेक वेळा घोषणा झाल्या, परंतु